माझा जन्मदिवस हा ग्रामजयंती म्हणून साजरा करा, अशी राष्ट्रसंतांची त्यांच्या अनुयायांना शिकवण होती। त्यांच्या सांगितल्याप्रमाणेच 30 एप्रिल हा दिवस ग्रामजयंती म्हणून साजरा केला जातो। 30 एप्रिल 1909 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली गावात झाला। मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे। अंधश्रद्धा व जातीभेद निर्मूलन, कर्मयोग, शिक्षण, अध्यात्म, राष्ट्रभक्ती या सर्वांच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी भजन व कीर्तनाचा आयुष्यभर प्रभावीपणे वापर केला। एका सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबात जन्म घेऊन अध्यात्म व आत्मसंयमनाच्या जोरावर आणि तपस्साधनेतून त्यांनी जी अपार तेज आणि लोकप्रियता मिळवली, जी सातासमुद्रापलीकडे पोहोचली, त्यांची हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये काव्यरचना आणि साहित्यरचना उपलब्ध आहे। विशेष करून देशाचा मूळ पाया असलेल्या गावातील मूलभूत सुविधांवर भर देणारी ग्रामगीता ही विशेष उल्लेखनीय आहे। इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची त्यांच्याकडून स्थापना करण्यात आली। त्यांचे बालपणापासूनचे आवडते वाद्य म्हणजे खंजरी आणि त्यामुळेच खंजरी भजन हा त्यांच्या प्रबोधनाचं वैशिष्ट्य होतं। तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील कर्मयोगी संत होते। मोझरीपासून जवळच असलेल्या वरखेड येथील आडकोजी महाराज हे त्यांचे गुरु। त्यांच्या गुरूंनीच त्यांचे माणिक हे नाव बदलून तुकडोजी ठेवले। त्यांचा संचार फक्त विदर्भापुरताच मर्यादित न राहता तो देशभर व काळानुरूप देशाबाहेरही पोहोचला। 50च्या दशकातील असा एकही राष्ट्रीय नेता किंवा कुठल्याही क्षेत्रातील नामवंत व्यक्ती नसेल ज्यांना तुकडोजी महाराजांची भुरळ पडली नाही। खुद्द महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रमात त्यांना 1.5 महिना मुक्कामी ठेवून घेतलं होतं। आयुष्यभर त्यांनी देशभर हिंडून हिंदी व मराठी भाषेतून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचं प्रबोधन केलं। एवढंच नाही तर जागतिक धर्म परिषदेत त्यांनी जपानला जाऊन जगाला विश्वबंधुत्वाचा संदेश दिला। 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान त्यांना काही काळासाठी अटकही करण्यात आली होती, ज्याचं कारण होतं आते है नात हमारे हे हिंदी भजन, जे स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्तिगान ठरलं होतं। भारताच्या विकासाचा मध्यबिंदू हे खेडेगाव आहे, त्यामुळे खेड्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असा विचार तुकडोजी महाराजांनी पुढे आणला। ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता। गावातील समस्यांचं सखोल चिंतन करून याविषयी उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या। गुरुकुंज आश्रमाची स्थापना व ग्रामगीता लेखन हे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत। देवभोळेपणा, अंधश्रद्धा नाहीशा करून समाजाला उन्नत कसं करावं यावर त्यांचा भर असे। सर्वधर्म समभाव हाही त्यांच्या विचारांचा एक महत्त्वाचा पैलू होता। त्यासाठी त्यांनी हिंदी भाषेतील सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेचा पुरस्कार केला। धर्मातील अनावश्यक कर्मकांडांना फाटा देत आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजरी भजनाच्या माध्यमातून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन केलं। स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला। अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधू संघटनाची स्थापना केली। गुरुकुंज आश्रमाच्या देशभर शाखा स्थापन करून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांची एक मोठी फळी निर्माण केली। गुरुकुंजाशी मनापासून जुळून असलेले हे निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचं कार्य अखंडपणे व्रतासारखं चालवत आहेत। तरुण, महिला, बालके यांच्या विशेष उन्नतीसाठीच्या योजना त्यांनी वेळोवेळी समाजापुढे ठेवल्या। बलोपासना व शिक्षण या दोन्हीवर त्यांचा सारखाच भर होता। राष्ट्रपती भवनात त्यांचे खंजरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद प्रभावित झाले व त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधलं। उतार वयातला काळ मात्र त्यांनी एकांतात गुरुकुंज आश्रमाजवळच दास टेकडीवर घालवला। 31 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। परंतु या महान संतांचे विचार, साहित्य, लेखन हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी होते, आहेत आणि राहतील हे नक्की। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा।